नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाचवी नवोदय अंकगणित यासाठी आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे। आतापर्यंत आपण एकूण 3 प्रकरण पाहितलेली आहेत। शेवटचं प्रकरण अवयव आणि गुणक व त्याचे गुणधर्म त्यातली स्वाध्याय पाहितलेले आहेत। आज आपण 14वा व्हिडिओ तयार करत आहोत आणि धड्याचं नाव आहे, प्रकरणाचं नाव आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया। तसंच आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमापन यासाठी सुद्धा व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे। भाषेसाठी सुद्धा आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे। न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की नवीन जे नवोदयचं या वर्षीचं सिलेबस आहे त्या अध्यायवत सिलेबस नुसारच आपण घटक घेत आहोत। नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील घटक हे नवीन सिलेबस जो अपडेटेड झालेला आहे, काही प्रकरणं त्यातली वगळलेली आहेत त्या पद्धतीनं चालू आहे। अशा पद्धतीनं आज आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यामधला स्वाध्याय 4.1 मधलं पहिलं गणित पाहणार आहोत। ते तुम्हाला दिसतंय समोर की 144.144 भागिले 12 ने भागल्यानंतर भागाकार किती येतो। तुमच्या समोर नवनीत प्रकाशनाचं पुस्तक आहे, त्यातलं गणित तुम्ही वाचत आहात। त्यानंतर तुमच्या समोर वही आणि पेन सुद्धा आहे आणि त्यानुसार तुम्ही हे गणित पाहत आहात। बघा, पहिला पर्याय आहे पर्याय बी, पर्याय सी 12.2012, पर्याय डी पहा 1.2012 भागाकार करायचा आहे। आपण नेहमी जसा भागाकार करतो तसाच भागाकार करायचा आहे, फक्त आपल्याला दशांश देताना थोडीशी काळजी घ्यायची। अत्यंत सोपं गणित। बघा, पहिल्यांदा 14 दिसतात, इथं 12 आहेत। 12 1 12 भागाकार करूया आपण। वजाबाकी केली, 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 1 मधून 1 गेला, 0 वरचे 4 नेहमीप्रमाणेच आपण खाली घ्यायचे। बघा, आता 12च्या पाडा 24, 12 दोन्ही 24। आता पुढची संख्या घेत असताना आहे की नाही, याची वजाबाकी केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळालं। आता खाली 1 घेत असताना अगोदर आपण हे दशांश नंतरचा 1 घेत असल्यामुळे लगेच दशांश देऊन टाकायचं। चला, 12च्या पाड्यात 1 येईल का? नाही। मग काय करावं लागेल आपल्याला? 12 0 0। आता 1 मधून 0 गेला, 1 राहिले, वरचे 4 आपण खाली घेतले, झाले किती? 14। मग परत 12 1 12, 12 दोन्ही 24 मोठे होतील। 4 मधून 2 गेले, 2 राहिले। आता त्यानंतरचा 4, 12 दोन्ही 24। अशा पद्धतीनं भागाकार इथं संपतो, है की नाही? बघा बरं, उत्तर काय आलं? 12.012 12.012। अर्थात आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। इथं लक्षात ठेवायचंय काय, इथपर्यंत आलो आपण। दशांश नंतरचा एकही अंक घ्यायच्या अगोदर पटकन आपण दशांश चिन्ह वरती भागाकारामध्ये देऊन टाकायचं। बाकी भागाकार आपल्या नेहमीप्रमाणेच करायचा आहे। त्यानंतरचं गणित पाहूया आपण। त्यानंतरचं बालमित्रांनो स्वाध्याय 4.1 मधलं दुसरं गणित पाहूया। बघा, 0.4 भागिले 0.04 अधिक 0.4 भागिले 0.4। आता
आपण याचा विचार प्रथमतः करू. या दोघांमध्ये बेरीजची क्रिया आहे ती नंतर करूया. पाहूया 0.4 जशाला तसं. आता आपल्याला काय करायचंय, या छेदस्थानी असलेल्या 0.4चं भागाकारात पूर्ण संख्येत रूपांतर करायचं. आता दशांश कुठं आहे, इथं आहे, म्हणजे किती सोडून आहे, 2 सोडून आहे. त्याला जर इकडे आणायचं असेल या दशांशला, तर आपल्याला काय करावं लागेल, उजवीकडे आणण्यासाठी 10 न गुणावं लागेल का, नाही, 10 न गुणल्यानंतर दशांश इथे येईल. आपल्याला आणायचं आहे कुठं, 4 करायचं याला तयार, म्हणजे याला 100 न गुणलं आपण. मग याला 100 न गुणलं की लगेचच आपल्याला काय करायचंय, अंशाला सुद्धा 100 न गुणायचे. खालचा छेद आपल्याला 4 करायचे, त्याच्यामुळे हे 2 दशांश तळ सुरू आहे, म्हणून याला आपण 100 न गुणलेलं आहे. याला गुणल्यानंतर मग याचं छेद काय येईल, 4 येईल. खालच्याला जेवढं न गुणलं आपण तेवढ्यानंच वरच्या अंशाला सुद्धा गुणायचं आहे. आता हे कुठं जाईल सांगा बरं, तर हे जाईल बघा 1 न इथं आला आणि हे जाईल इथं, आहे की नाही. म्हणजे वरी अंशात काय आलं, 40. लक्षात आलं. हे नाही लिहिलं तरी आपल्याला चालतं. एवढ्याचं रूपांतर आपल्याला लक्षात आलं. छेद आपण 4 करून घेतलेला आहे. आता हे आपल्याला क्रिया करता येईल. 4 1 4, 4 10 40, याचं उत्तर आलेलं आहे. अधिक आता आपल्याला याचं या अंश आणि छेदाचं करावं लागेल. आता आपल्याला काय करायचंय, 0.04 छेद 0.4 याला पूर्णांकात म्हणजे 4 अंकात करायचं आहे. दशांश पूर्णांक आहे, आपल्याला याला काय करावं लागेल, मग 10 न गुणावं लागेल, है की नाही. इकडे 1 येण्यासाठी याला पण 10 नच गुणावं लागेल, है की नाही. मग आता हे कुठे येईल, वरी काय येईल, 0. इथं येईल हे दशांश, म्हणजे 0.1 घराने पुढं, म्हणजे उजवीकडं 1 ने पुढं आला. आता हे कितीने येईल, इथं आहे, म्हणजे 4 तयार होतील, है की नाही. आता बघा, आता आपल्याला याचा भागाकार करायचा आहे. आता हे किती आलं, आपलं याचं उत्तर किती आलं बघा, 40/4 आणि याचं किती आलं, अधिक 0.4/4. या उत्तराची गरज बहुतेक नाही आहे, बघूया आपण. तर बघा आता काय झालं, याचा छेद सारखा आहे, छेद सारखा करून घेतला आपण. अंशाची काय करायची, मग बेरीज करूया. 40 आणि 40.0 आणि 0.4 याची बेरीज काय येईल, 4 दशांशला दशांश, 0ला 0, 40.4 याची बेरीज काय आली, 40.4. आणि भागाकारात काय आहेत, म्हणजे छेदस्थानी काय आहेत, 4. बघूया, 4 1 4, 0ला 0, दशांशला दशांश, 4 1 4. म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. पर्याय नंबर ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतरचं स्वाध्याय 4.1 मधलं तिसरं गणित. पुस्तक तुमच्या समोर आहे, वही पेन घेऊन तुम्ही बसलेला आहात. बघा, 6.666 हे दुसरं आहे, 6.66, तिसरं आहे 6.06. यांची बेरीज किती. अतिशय सोपं गणित, नवोदयच्या परीक्षेला आलेलं आहे. बघा, एका खाली एक मांडायचे. मांडत असताना काळजी घ्यायची की दशांश खाली दशांश आला पाहिजे. 1 2 3. बघा, पहिलं मांडलं. आता ही काय आहे, या दशांश खाली दशांश मांडायचा. दशांशच्या इकडं काय आहे, लिहून टाकले 6. इकडले 2 लिहून टाकले. इकडं काहीच नाही, म्हणजे नाही लिहिलं तरी चालतं, 0 लिहिलं तरी चालतं. चला, नंबर 3 काय आहे, दशांश खाली दशांश घेतला. हे 6 इकडं लिहिले, इकडं 0 आहे, इकडं 6 आहे. इकडं काहीच नाही, म्हणजे 0 आहे. करायची बेरीज. 6 6 2 12, 6 3 18, 18ला 8, 5ला 1, 6 2 12 आणि 1 13. दशांश खाली दशांश येईल. बघा, 6 1 6, 6 2 12, 6 3 18 आणि 1 19. अतिशय सोपं गणित होतं. इतकं सोपं पहा तुम्हाला.
कोणतं येईल उत्तर याचं? 19.386. बघा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय बी. त्यानंतरचं गणित स्वाध्याय 4.1 मधलं. तर बघा त्यानंतरचा जो प्रश्न होता तो प्रश्न आहे 4 क्रमांकाचा. बघा 154 गुणिले 18 बरोबर 2772. 2772 तर 27.72 भागिले 1.8 बरोबर किती? बघा तेच संख्या आहेत, फक्त दशांशाचा फरक आहे. आता यावरून तुमच्या लक्षात येईल की इकडे बघा असं गणित आहे 10 भागिले किंवा 10 गुणिले 6 10 गुणिले 5 बरोबर 50 आहे की नाही. तर 50 भागिले 5 बरोबर किती? तर आता तुमच्या हे लक्षात येईल की गुणाकाराची क्रिया आहे, म्हणजे उत्तर आता हेच फिगर आहे, त्याच्यामध्ये त्याच संख्या आहेत. म्हणजे 10 भागिले 5 बरोबर 50 भागिले 5 किती येईल? 10 येईल. फक्त प्रश्न तेच गणित, अशाच स्वरूपाचं हे गणित आहे. फक्त आता प्रश्न आहे हे लक्षात येईल तुमच्या संख्या पाहिल्यानंतर की याचं उत्तर 27, 72, 18, 54 सगळे सारखे आहेत, म्हणजे 154 तेच पर्याय आहेत सगळे. पण आता दशांशाचा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला हे गणित करून पाहायचं आहे. बघा 27.72 भागिले 1.8 किंवा छेदामध्ये 1.8. आता हे दशांश मला उडवायचं आहे की नाही, तर कितीनं गुणावं लागेल? हे दशांश इथं आणण्यासाठी 10नं. छेदाला जर आपण 10नं गुंतलं तर अंशाला सुद्धा 10नं. मग हे दशांश इथलं कुठं जाईल? इथं जाईल आहे की नाही. म्हणजे काय येईल वरती? 277.2 भागिले 1.8 होतं ना, मग आता किती होईल? 18 होईल तयार. चला आता यांचा भागाकार करूया आपण. करूया यांचा भागाकार. बघा 18चा पाडा, 18 1 18, 18 दोन्ही 36 मोठे होतात. मग 18 1 18 वजाबाकी करा. 17 मधून 8 गेले, 9 राहिले, ठीक आहे. 1 मधून 1 गेला 0. आता 18च्या पाड्यात 9 येणं शक्य नाही. मग आपण काय करायचंय? वरचा 7 खाली घेतला. आता बघा 18 पंचे 90 हेच येतील आहे की नाही. 18 सक मोठे होतील. 18 पंचे 90. वरचे 7 घेतले होते आपण खाली, यांची वजाबाकी केला. 7 मधून 0 गेला 7, 9 मधून 9 गेले 0. तर आता आपण दशांशाच्या नंतर घ्यायलो, म्हणून पटकन दशांश देऊन टाकायचा. वरचे किती घेतले? मग आता दशांशाच्या नंतरचे 2 घेतले, झाले किती? 72. 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 18 चो 72. उत्तर आलेलं आहे. बघा इथं उत्तर 15.4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा 5वा प्रश्न पाहूयात. त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 5. बघा 7.2 आणि अधिक 4.8, 5.6 वजाबाकी करायची 3.2 सोबत. आधी आपण यावरची क्रिया करून टाकू. 7.2 अधिक 4.8. अतिशय सोपं गणित आहे. 8 आणि 2 10 शीला 0, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12. दशांश खाली दशांश. वरच्याचं उत्तर किती आलं? 12. आता खालच्याचं करूया याचं. 5.6 वजा 3.2 4, 5 मधून 3 गेले 2, किती आले? 2.4. आता जो भाजक आहे भागणारा
तो कसा आहे, दशांश अपूर्णांकात आहे. आता याला दशांश उडवायचं आहे आपल्याला, काय करावं लागेल, इकडे यायचं आहे आपल्याला, म्हणजे याला 24 करायचे. एकच तळ आहे इकडं, म्हणून 10 न गुणूया. मग खाली किती झाले, 24 झाले. मग खाली 10 न गुणलं तर वरी पण 10 नच गुणावं लागेल ना. 12 न 10 120 आहे की नाही. आता 24चा पाडा म्हणा, आहे की नाही, 24. किंवा मग आणखीन याला 2 न भाग देता येईल तुम्हाला, असंही करता येईल. याला 2 न भाग दिला, बेत्रिक बेसख 12, 0 ला 0, बे 1 बे, बे 2 4, वरी किती आले, 60 आले. खाली किती आले, 12 आले. 12 1 12, 12 5 60. ही काटाकाटी पण अशी करता आली पाहिजे. 12 5 60. उत्तर काय आलं, 5 आहे. या 5ला आपण असं लिहू शकतो का, हो लिहू शकतो. आणखी 0 देऊ शकतो, इकडं पण 0 देऊ शकतो. तर याचं उत्तर किती झालं, 5. हे 5. पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे. हे दशांश उडवल्यामुळं आपल्याला लक्षात घ्यायचं इथं आपण काय प्रक्रिया केली आहे की नाही. एक घर असल्यामुळं 10 न गुणलं, 2 असते इकडं, आणखीन इथं 2.45 असते आणि आपल्याला याचं 245 करायचं असतं, तर याला आपल्याला 100 न गुणावं लागलं असतं. म्हणजे इथं दशांश 245 झाले असते, मग इथं पण 100 न गुणावं लागलं असतं. अशा पद्धतीनं उत्तर मिळालं आपल्याला, पर्याय डी. त्यानंतरचा प्रश्न स्वाध्याय 4.1 4.1 मधला 6वा प्रश्न आपण पाहूयात. बघा, तुम्हाला दिसतंय 0.3 अधिक 0.5 भागिले 0.2 छेदस्थानी आहे. 0.2 अधिक 0.3 भागिले 0.5 पर्याय आपल्या समोर दिसत आहेत. चला अगोदर आपण कंस पूर्ण करूयात, दोन्ही पण. वरचा कंस करूयात. 0.3 आणि 0.5 किती आलं, 0.8. दशांश खाली दशांश, बेरजेमध्ये तसंच, वजाबाकीमध्ये तसंच. याचं उत्तर किती आलं एवढ्याचं, 0.8 भागिले 0.2. वरची बाजू आपण क्लिअर केली अंश स्थानची. आता खालची करूया. इकडं 0.2 अधिक 0.3. बघा, 3 आणि 2 5, 0.5 आलं याचं उत्तर. एवढ्याचं काय आलं, 0.5 भागिले 0.5. भागाकार करायचा. आता बघा, भागाकार करत असताना एक लक्षात ठेवायचं, 0.8 भागिले 0.2. आपल्याला भाजक जो आहे तो काय करायचा आहे, पूर्णांकात घ्यायचा. 10 न गुणावं लागेल. इथं 10 न गुणलं, इथं 10 न. सारखेच स्थळ आहे तिकडे सोडून आपण डायरेक्ट 8/2 पण याला लिहू शकलो असतो. झालं याचं 2, याचे 2 झाले, याचे किती झाले, 8 झाले. बे 1 बे, बे 4 8. ही काटाकाटी केली आपण. याचं उत्तर काय आलं, वर 4 आलं. काय आलं, 4. आता खालचं पहा, 0.5 भागिले 0.5. याला पण पूर्णांकात करायचं आहे आपल्याला. अपूर्णांकात आहे. आता याला 10 न गुणलं, याला पण 10 न गुणलं, म्हणजे दशांश स्थळ इकडं आलं. याचं काय येईल मग, इथं 5 येईल खाली, वरी पण काय येईल, 5च येईल. 5 1 5, 5/5 म्हणजेच याचं उत्तर किती येत असतं, 1. भागाकार बघा, आपण असा भागाकार करून पाहू शकतो. 5 1 5. उत्तर काय आलं, भागाकार 1 आला. मग 4/1 आलं. 4/1 आहे का कुठं पर्याय, नाही. जे छेदामध्ये असते ते त्याचे काही हे नसते. याला आपण असंही लिहू शकतो 4, म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. या 4ला आपण असं पण लिहू शकतो. हेच आहे उत्तर, पर्याय ए. अतिशय सोपा प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न स्वाध्याय 4.1 मधला 7वा प्रश्न. बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे हा पण. 6.6 6.06. बघा, अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं, दशांश अपूर्णांकाचं. 6.006 66.6006 आणि यांची काय करायची आपल्याला बेरीज. अतिशय सोपा प्रश्न, इतका सोपा प्रश्न आहे, परीक्षेला आलेला आहे.
फक्त याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर आपल्याला दशांश एकाखाली बेरीज करत असताना एकाखाली एक संख्या मांडता आल्या पाहिजे. बघा पहिली मांडतो मी, दिसते तुम्हाला पहिली संख्या आहे 6.6 लिहिली 6.6. दुसरी काय दशांश खाली दशांश घेऊन टाकायचं, हे दशांश खाली दशांश 6 इकडं, इकडचे 2 0 6. ओके. आता तिसरी ही संख्या घेऊ, ही दशांश खाली दशांश 6 इकडं 2 0 नंतर 6 लाईन मध्ये लिहायचे जेणेकरून बेरीज करायला आपले सोपे जाईल. दशांश खाली दशांश 66 आहे, इथं 6 आहे, इकडली बाजू लिहू 6 हे 2 0 6 इकडं जाते यांची बेरीज. आता या लाईनला काही आहे का नाही, काही नाही, 0 आहे, काही नसले म्हणजे 0 आहे, 6 आहे. या लाईनला काही आहे का 6, या लाईनला 6 6 6 12 12ला 2 हातचाला 1 दशांश खाली दशांश 6 1 6 6 2 12 6 3 18 6 24 24 आणि 25 चाले 2 2 आणि 6 बघा उत्तर मिळाले आपल्याला 85.266 85.266. अतिशय सोपं गणित. फक्त दशांश खाली दशांश मांडण्याची पद्धत आपण समजून घेतली पाहिजे आणि मांडणी योग्य केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही अशा गणिताचा सराव करणं महत्त्वाचं आहे. गणिताला सरावाला पर्याय नाही. गणिताविषयी समजून घेण्यासाठी अधिकाधिक सराव पुन्हा पुन्हा करून पाहिजे. वही संपली तरी चालते, पण हे घटक असे परत परत करून पाहितले की तुमची प्रॅक्टिस होईल. सरावाला गणितात फार महत्त्व आहे. सगळ्याच अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये सरावाला महत्त्व आहे. पुन्हा पुन्हा करणे. सराव म्हणजे काय? पुन्हा पुन्हा. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ परत परत पाहून गणित स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वही पेनचा वापर केला पाहिजे. जिथं अडचण येते तिथंच आपण व्हिडिओ पाहून गणित केले पाहिजे. त्यानंतरच आपण 8वं गणित पाहणार आहोत. स्वाध्याय 4.1 मधलं शेवटचं गणित प्रश्न क्रमांक 8 बघा तुम्हाला दिसतोय. जर 4137 भागिले 1.75 बरोबर 2364 तर 4137 भागिले 17.5 तर किती पर्याय आहेत आपल्याकडं. बघा पर्याय तर सगळे सारखेच दिसत आहेत, आहे की नाही. पर्याय आपल्याला सगळे सारखेच दिसत आहेत. हे गणित आपल्याला करायचं आहे. तर मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे 15 भागिले 3 बरोबर किती 5. 15 5 3 5 15. तर आता बघा बरं 15 भागिले 5 बरोबर किती 3. म्हणजे हीच फिगर परत येईल, आहे की नाही. तर याच्यामध्ये तर सोपंच आहे फार. आता दशांश चिन्हाचाच प्रश्न आहे. उत्तर तर हे 2 3 6 4 सगळेच पर्याय आहेत बघा, आहे की नाही. दशांशच दिले, इथं दशांश वाढवले, इथं दशांश वाढवले. पण आपल्याला काही गणित करून पाहावं लागतात. चला तर आपण करून पाहू. तर बघा 41.37 भागिले 17.5 आहे. आता हे दशांश सोडवायचे म्हणजे आपल्याला इथं घ्यायचंय. इथं घेतलं म्हणजे हे किती होणार आहे 175 म्हणजे 10 न गुणावला. इथं 10 न गुणावला. आता इथलं दशांश 10 न गुणल्यावर कुठं येईल 3च्या नंतर येईल. म्हणजे बघा 413.7 वरी झाले, खाली झाले 175. आता भागाकार आपल्याला करता येऊ शकतो. बघा 413.7 भागिले किती करायचे आहेत आपल्याला 175. तर बघा 175 एक 175 आणि 175 दोन्ही, कारण इथं सगळीकडे 2 दिसतात. 175 दोन्ही किती होतील बघूया आपण. इथं करूया 175 गुणिले 2 5 दोन्ही 6 0 हातचाला 1 7 दोन्ही 14 आणि 1 15 हातचाला 1 बे 1 बे आणि 1 3 350. अगदी सोपं. चला याची वजाबाकी करूया. 3 मधून 0 गेला 3, इथं 3, इथं 11, 11 मधून 5 गेले 6, किती राहिले 63 राहिले, है की नाही. आता आपल्याला काय करायचंय, आता इथला पुढचा अंक घ्यायचा आहे आपल्याला. कारण बघा
खाली आपल्याला घ्यायचा आहे. तर इथं आपल्याला काय करावं लागेल, दशांश द्यावा लागेल. नंतर पुढचा अंक आपण घेतलेला आहे खाली. आता बघा 2 नंतर दशांश, म्हणजे हे पर्याय कटला. सगळेच पर्याय कटतात. 2 नंतर दशांश एवढ्यावरच पूर्ण गणित करायची पण गरज नाही. तरी पडताळा म्हणून आपण करूया. इथं 23 दशांश दिसते, इथं 236 दशांश दिसते आणि इथं 0. तर 0 तर येणारच नाही, कारण 2चा भाग बसलेला आहे आपला. म्हणजे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. चला आपण त्यानंतर करूया 175. 175 गुणिले 3 करूया, है की नाही. दशांश दिला आपण. 5 त्रिक 15, 5 7 चला 1, 7 त्रिक 21, 1 22, 4 2, 3 1 3 आणि 2 5, है की नाही. तर आलं किती, 525. याची वजाबाकी. 7 मधून 5 गेले 2, 3 मधून 2 गेला 3 मधून 2 गेला 1, 6 मधून 5 गेला 1. अशा पद्धतीनं आता आपल्याला येतच राहणार आहे की नाही ते. तर आपल्याला इथपर्यंत उत्तर आलं. हे उत्तर मिळालं 2.3. बाकीचे हे पर्याय न येणारेच होते, है की नाही. आता दशांश दिलेला असल्यामुळे परत आपल्याला 0 घेता येईल आणि मग परत, है की नाही. तर 175 गुणिले आपल्याला 6 करावं लागेल. 6 पंचे 30, 4 3, 7 6 42, 3 45. अशा पद्धतीनं हे पुढचं येऊन जाईल. बघा उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे जे 4थं प्रकरण आपण आज सुरू केलेलं आहे. आज आपण 14वा व्हिडिओ पाहतोय. आपण जेव्हा यूट्यूबचं चॅनल उघडाल तेव्हा आपल्याला अधिक सोपं जावं यासाठी तिथंच आपल्याला हे नंबर दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कोणता व्हिडिओ आहे, स्वाध्याय कोणता चालू आहे, हे सगळं त्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. गणिताचा पुन्हा सराव करा, पुन्हा व्हिडिओ पहा. न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा. अडचणी असेल तर कमेंट करा. आपण नंतरच्या स्वाध्याय 4.2 मध्ये याच प्रकरणातील दशांश अपूर्णांक व त्यावरील क्रिया यामध्ये भेटणार आहोत. धन्यवाद.